नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. कारदगा गावच्या व परिसराच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील. कारदगा गाव हे आम्हा जोल्ले कुटुंबियांचे जिव्हाळ्याचे गाव असून या गावच्या व परिसरातील जनतेने मला 3 वेळा मतदान रूपी ओटी भरून आमदार म्हणून निवडून दिले. त्यामुळे या गावाला व परिसराला आम्ही कधीच विसरणार नाही, तर या गावच्या व परिसराच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहीन, असे उद्गार आमदार शशिकला जोल्ले यांनी कारदगा दड्डी टोत येथे बोलताना काढले. कारदगा गावापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या दड्डी तोट येथे जल जीवन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आमदार शशिकला जोल्ले व जिल्हा बँक अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नांनी राबवण्यात आलेल्या या योजनेच्या उद्घाटन प्रसंगी आमदार शशिकला जोल्ले यांनी वरील उद्गार काढले. पुढे बोलताना त्या म्हणाले की दड्डी टोत परिसरातील पाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते. ही अडचण लक्षात घेऊन येथील पाण्याची समस्या दूर केली आहे. तसेच इथून पुढे तुमच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवून तुमचे जीवन समाधानी करू असे सांगितले. यावेळी अण्णासाहेब जोल्ले म्हणाले की आपला विकास व्हायचा झाल्यास आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांच्यावर चांगले संस्कार केले पाहिजेत. तर आज शेती हा आपला मुख्य व्यवसाय असल्याने शेतीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. शेतकऱ्यासाठी हालसिद्धनाथ कारखान्यामार्फत विविध योजना राबवल्या जात आहेत, त्याचा लाभ घ्यावा असे सांगून कारदगाबरोबर दड्डी टोचवरील समस्या सोडवू असे सांगितले. यावेळी निंगाप्पा कोगुडे, यशवंत गावडे, देवाप देवकते, सुमित्र ओगळे, ग्रामीण भाजप अध्यक्ष बाळासाहेब कदम, अरविंद खराडे आदींनीही मनोगते व्यक्त केली. प्रारंभी जोल्ले दाम्पत्याने लक्ष्मी देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना ढोल वादनाच्या निनादात कार्यक्रमस्थळी आणण्यात आले. या ठिकाणी जलजीवन पाणी योजनेचे आमदार शशिकला जोल्ले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर आमदार शशिकला जोल्ले, जिल्हा बँक अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अप्पासू सावंत, सुदीप उगळे, दादा सोनरगटे, सुकुमार माळी, सोमा गावडे यांच्यासह दड्डी टोटवरील नागरिक व महिला वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत सूरज माळी यांनी तर आभार शरद पुजारी यांनी मानले. मित्र हो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी कारदगाहून रंगराव बन्ने, बारवाड. पावसाळ्यामध्ये पाण्याचं मोठं दुर्भिक्ष असायचं आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रयत्न केले असेल तर देवापाद्या उत्कटेने त्यात पुढाकार घेतला आणि हे जलजीवन मिशनच्या अंतर्गत गावामध्ये अजून पाणी सुरू झालं नाही, पण एक लक्षात ठेवा, दड्डी तोटवरती हे पहिल्यांदा पाणी सुरू झालं आहे आणि तुमच्यावर लक्ष अण्णावहिनीचं आहे म्हणून हे पहिल्यांदा सुरू झालं आहे, हे लक्षात ठेवा. कारदगा गावामध्ये अजून जलजीवन तिथं पाणी नव्हतं, ते उरसात पाणी चालू करून एक दिवस अखंड काढून त्याला काय लागते ते मटेरियल सगळं स्वतः पुरवून इथं आम्ही पाणी चालू केलं आहे. आज विशेष म्हणजे इथं बहुतांश लोक आमचे धनगर समाजाचे आहेत तिथं दड्डी तोटावर. आणि बंधूंनो, तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही ह्या भागात तुम्ही 7-8 कारखाना बघितला आजच्याला. आपल्या भागातली कारखाना कुठलाही मायकाला आपल्या धनगर समाजाचा कोण बी एकटा डायरेक्ट रन करून घेतला नव्हता. आज म्हाळाप्पा पिसोत्तर असू दे, श्रीकांत बन्ने असू दे, किंवा मी स्वतः जेव्हा देवकते असू दे, एकमेव असा कारखाना आहे की धनगर समाजाचा तिथं डायरेक्टर आहे कोण. हे आमच्या तळागाळातल्या लोकांनी कसं हुडकायचं हे अण्णांनी पक्क माहिती आहे. प्रेम असू दे, लक्ष्मी मातेची कृपा असू दे आणि आपल्या वहिनींचा आपल्यावर, अण्णावहिनींचा आपल्यावर असणारा आशीर्वाद असू दे. कुठलाही कार्यक्रम, कुठलाही काम हातात घेतलं तर पूर्ण करायचं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, ते पूर्वापार देवादिकांच्या पासूनची म्हण आलेली आहे. ती म्हण पूर्वा देवांच्या लोकांच्यातून होत होती, पूर्वी त्यांनी म्हणत होते, पण आता मला वाटतंय आपण देव बघायचा असतोय तो अशा माणसांचाच बघायचा असतोय. देवाच्या रूपानं आपल्याला ही अशी माणसं भेटणारी असतात. दगडात देव बघण्यापेक्षा आपण माणसात देव बघायचा आणि खरोखरच या भागचं जसं त्यांनी बोललं त्या पद्धतीनं कारदगाला आता 70 कोटीचा 73 कोटीचा निधी म्हटला तर मला वाटतं बघता बघता त्यांनी 100 कोटी कधी करतील हे तुम्हाला आम्हाला सुद्धा कळणार नाही. कारण आपल्यापेक्षा जास्त कारदगाला कसं काय अपलट करायचं, कारदगाचा विकास कसा करायचा, कशा लोकांच्या समस्या करायच्या, किती लोकांना नोकऱ्या लावल्या, किती मुलांच्या अभ्यासाची तरी काळजी करून स्कॉलरशिपची सोय केली, किती महिलांच्यासाठी पूर्वीपासून आपण पेन्शनची कामं असू दे, जे काय वहिनींच्यापर्यंत काम जाईल ते प्रत्यक्षात रूपात आणायचं काम, साक्षात सगळ्यात त्याचं पूर्णत्वास न्यायचं काम कुणी केलंय तर अण्णावहिनींनी केलंय. मला वाटतं ह्या बऱ्याच लोकांनी सांगितलं की दड्डी तोटमध्ये काय विकास केला. विकास करत असताना आमच्या नेत्याने, आमचे नेते कधी जातीपातीचं, कधी द्वेषाचं राजकारण कधीही करत नाहीत. कुठल्या धर्माचा आहेस, कुठल्या जातीचा आहेस म्हणून कुठलंही काम घेऊन गेलं तर त्याला कधी विचारत नाहीत. इतर कामं करत असताना बरेच लोक बघतो, बरेच नेते बघतो आपण, पहिल्यांदा त्याची विचारपूस करतात, त्याची सगळी चौकशी करतात, तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे चौकशी करतात आणि मग तुमचं काम करायचं की नाही ठरवतात. पण आमच्या नेत्यांचा एक ध्येय असतं, जो आपला कार्यकर्ता आहे, जो आपला
आपल्या मतदारसंघातला जो व्यक्ती आहे तो आपलं काम घेऊन आला, त्याचं काम पूर्णत्वास गेलं पाहिजे. त्याचे काम करत असताना त्याची एक तळमळ असते. काम करत असताना कुठल्याही गोष्टीचं नुसतं काम करून किंवा निवेदन देऊन सोडत नाहीत की तुमचं काम झालंय की नाही याची चौकशी करणारे जर कोण नेते असतील ते फक्त आमचे अण्णावहिनी आहेत. ही जोडी फक्त कारदेसाठी वेळ दिलेली आहे. भारतात कुठेही असे दोघे नवरा बायको सर्वसामान्य माणसासाठी, जनतेसाठी 6-7 तास वेळ खर्च करणारी ही म्हणजे याच्यावरच आपण ओळखतोय. आपण प्रत्यक्ष बघायला लागलोय की कारदेतलं कुठलंही काम घ्या. आता सांगायला काय हरकत नाही, मी 4 वर्षापूर्वी BJP मध्ये आलो, साधारण 15 वर्ष मी काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे. पण एक मला भावलं की गावाचा कार्याचा विकास व्हायचा असेल तर यांच्याशिवाय पर्याय नाही. आज कार्यक्रमात बघितले, गावाबाहेरनं जात असताना रस्ता, निप्पाणी मतदारसंघामध्ये इथे सुशोभित गाव कुठलंही नाही. देवळांच्या बाबतीत घ्या, अगदी परवाचं उदाहरण घेतलं तर नदीला पाण्यानं कोणतरी पेपरला दिलं की पाणी काय वर्षाला सोडलं जातं. अरे हे बरोबर आहे, करार धरायला बरोबर आहे, पण वेळेत पाणी गावाला नदीचा अण्णावहिनी तळ बघून आम्हाला 20 वर्ष झाली, त्यामध्ये तुमचं 15 वर्षाचं. कारण योग्य वेळी नदीला पाणी येणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण माणसाचं आयुष्य हे पाण्यावरती अवलंबून आहे. दुर्डी तिथं सगळं ठेवलं, तिथं जायला पाहिजे. मग तिथून इकडे येऊन इथं कार्यक्रम चालू करणार, मग दुपारी पण आम्ही जेवलो नाही, असं झालंय. आता लेट झालं मला, कारण आम्हाला आवडता देश, फारसं काय बाबा पंचपक्वान पाहिजे असं काय. आणि इथं व्यासपीठावर आलं की एक झाल्यावर एक झाल्यावर एक भाषणाचा नंबर तरी काय संपना, आणि शेवटला बोलायचं परिस्थिती माझा आलाय. तुम्ही कंटाळलाय. कन्नडमध्ये एक म्हण आहे, दंताला आल्यानंतर खूप खूप समाधान आणि आनंद वाटला. कारण का, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं तिसऱ्यांदा मी निप्पाणी तालुक्याचा आमदार म्हणून झालोय. आणि पूर्वीपासून असू देत किंवा कारदगा असू देत, जोल्हे परिवारावरती तुमचं प्रेम आहे आणि आमचं देखील कारदग्यावरती प्रेम आहे. थोडंसं रुसवा फुगवा भांडणं असतात, सगळ्यांच्या घरात असतात. तसंच आम्ही पण एक मोठं कुटुंब आहे, असणार तसं. परंतु एकामेकाला मदत असते त्यावेळेला खूप चांगल्या पद्धतीनं एकामेकाला आपण सपोर्ट करतो. आणि त्याच पद्धतीनं 3 वेळेला, ज्या वेळेला बघा पुढची पिढी, निप्पाणी तालुका नवीन झाला, ह्या वेळेला निप्पाणी तालुका नव्हता. निप्पाणी तालुक्याचा पहिला महिला आमदार कोण म्हटलं की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझं नाव तिथं येणार आहे. बरोबर आहे. आणि मी पदर पसरलो होतो त्यावेळेला. 2008ला देखील तुम्ही कारदगेवासियांनी मला हायेस्ट मतदान केला आणि 2013ला देखील तुम्ही हायेस्ट मतदान केला. म्हणून 3 वेळेला तुमची मुलगी निप्पाणी तालुक्याची आमदार म्हणून आज सेवा करण्याची संधी तुमच्या सगळ्यांचं आशीर्वादानं आलं. हे आम्ही दोघं नवरा बायको आमचा शेवटचा श्वास असो तोपर्यंत आम्ही विसरणार नाही. आता बघा, मंत्रिपदाचं 2दा मंत्री झालो म्हणून सगळ्यांनी सांगितलं, तुम्ही आमदार केला म्हणून मी मंत्री झालो. बरोबर आहे ना. आणि त्या वेळेला पुढच्या काळामध्ये निप्पाणी तालुक्याचा पहिला महिला मंत्री कोण म्हटलं तरी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं तुमच्याच मुलगीचं नाव तिथं परमनंट राहिलं. आणि हे देखील आपण कधीही विसरणार नाही. आणि ज्या वेळेला तुम्ही आम्हाला आशीर्वाद केलं तर आमचं पण कर्तव्य आहे की ज्या वेळेला मुलगी सासरी जाते, सासरी कितीही श्रीमंती असू देत, सासरी कितीही आराम ऐशोराम असू देत, परंतु तिचं मन कुठं अडकलेलं असतंय ना. 60 वर्ष 40 वर्ष लग्न होऊन झालं तरी दिवाळी आलं की आमचं ओढ तिकडं असते.